महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचा निकाल आज हाती आलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीला बहुमत मिळालेलं आहे। अमरावती जिल्ह्यात सुद्धा ज्या बहुतांश सीट आहेत त्या महायुतीला मिळालेल्या आहे। महायुतीला एवढं भरघोस यश का मिळालं याच विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत अमरावतीमधील जे सामान्य नागरिक आहेत आपण त्यांची संवाद साधूया। काय सांगाल, महायुतीला जे यश मिळालेलं आहे याकडे तुम्ही कसं पाहता? लाडली बहन है, उनके विकास काम है, इसकी वजह से आई। जो अमरावती में अभी निकाल लगा हाथ में आया वो कैसा था? अच्छा था ना, लाडली बहना का ही प्रकोप है वो। सोचा था आपने ऐसा रिजल्ट आएगा? नहीं 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 सोचा था, किसी ने नहीं सोचा था। अमरावती का तो खास करके विधानसभा खिचड़ी थी पूरी, समझ में नहीं आ रहा था कि कौन आएगा। काय वाटतं तुम्हाला हा जो निकाल आहे या निकालानंतर काय काय वाटतं? यार लाडली बहीणच आहे सर. लाडली बहिणीनं असं एवढं मोठं हे करून टाकलं युती. मात्र इतरही अनेक मुद्दे होते, महागाई, बेरोजगारी वगैरे, त्या मुद्द्यांचा कुठे विचार झालेला नाही या निवडणुकीत। आपल्याला यायला बोलत आहे. काय वाटतं तुम्हाला या निवडणुकीबद्दल? या निवडणुकीबद्दल आपल्याला एकच वाटते की जे सीट आले अमरावतीमध्ये, समजा बडनेरामध्ये रवी भाऊ राणा, खंबीर नेतृत्व आहे, त्यांचं नेतृत्व खंबीर आहे आणि समोर आपल्याला 5 वर्ष आता आपण ताकद आली आपल्या ह्याच्यात। खरोखर खंबीर माणूस आहे तो, तुम्ही काही म्हणा, काही मी कोण्या पार्टीचा नाही, काही नाही, आपलं जे होतं ते बरोबर आहे। माझा मतदारसंघच बडनेरा आहे, वोटिंगच बडनेराला, पण माझ्यासाठी बेस्ट माणूस आहे तो। बरं, या निवडणुकीमध्ये तुम्हाला महत्त्वाचे मुद्दे कुठले वाटले? महत्त्वाचे मुद्दे म्हणजे लाडली बहीण योजना झाली, आता महायुती आली, सरकारच BJPची बसणार, बरोबर, चेंज झालं ना। राजकारण हे खिचडी होतं, पण सरकार कोणाची बसणार? BJPची बसणार ना। आपल्यासाठी चांगलं आहे ना, आपण सर्वसाधारण माणसं आहे, आपल्याला काय पाहिजे? काम काम करणं आहे शेवटी, बरोबर आहे की नाही? बस एवढंच बोलणं आहे मला, पण रवी भाऊबद्दल मला थोडा आदर वाटते, अभिमान आहे बस। तेच म्हणावं लागेल, लाडकी बहीण योजना आहे, त्यानंतर महिलांसाठी फ्री बस सर्व्हिस होतं, काही कामं चांगले झाले, काही कामं वाईट झाले, पण आनंद या बाबतीत होतो आहे एक तर महाविकास आघाडी किंवा महायुती एक कौल मिळायला पाहिजे होतं, ठाम सरकार पाहिजे होतं, ते ठाम सरकार भेटलं। आता अपेक्षा अशी आहे की जे लोक निवडून आले त्यांचं अभिनंदन, आणि पुढच्या येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त रोजगार कसा डेव्हलप होईल या विषयावर काम केलं गेलं पाहिजे। आणि काही लोकांचा जो आरोप आहे EVM वगैरे या बाबतीत, तो त्याबद्दल ती एक ट्रान्सपरन्सी मेंटेन झाली पाहिजे, असं एवढीच अपेक्षा आहे। काय वाटतं, अमरावतीमध्ये जो निकाल लागलाय तो अपेक्षित होता तुम्हाला? जवळपास हो पण म्हणता येईल आणि नाही पण म्हणता येईल, कारण नवीन आलेले जो चेहरा होता अलीम पटेल यांनी चांगलीच तोड दिलेली आहे, पण सुलभाताईंचं लोकांसोबत राहिलेलं एकनिष्ठपणा म्हणावं किंवा तिथं जे लोकांची नाराजगी झाली नाही त्याबद्दल त्यांचं इतक्या दिवसांची जी मेहनत होती ती खऱ्या अर्थानं रंगत आली आहे असंच म्हणावं लागेल, आणि सुलभाताईंचं अभिनंदन करतो। पाहतो म्हणजे विषय असा झाला की लोकसभेत जे समजा महाविकास आघाडीला भरपूर असं यश भेटलं होतं, तर बहुतेक त्या कॉन्फिडन्समध्ये काही कामावर किंवा प्रचार यंत्रणेवर मला असं वाटतं किंवा मागं पडले असावं, कारण की जनता कसा आहे, जनतेचा मूळ आहे, कोणत्याही जनतेचा मूळ असते, तो प्रत्येक वेळेस सारखा असन नसल, हा भाग वेगळा असते, किंवा काही जवळचे लोक असते, कार्यकर्ते असते की कधी नाराजी असते, कधी काय असते, त्यांना ओळखू शकत नसतो आपण। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक तर म्हणजे जे आपण पाहतो की पैशाचं राजकारण, कारण तुम्ही ही गोष्ट मान्य करा नका करू, पण आजही प्रत्येक मोहल्ल्यात लोक वाटच पाहत राहते की कोणाकडून येणार आहे पैसे, म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी ही गोष्ट होते। तर पैशाचं म्हणजे तेच जे आपण अवेअर करत राहतो प्रत्येक निवडणुकीत, प्रत्येक पार्टीवाले किंवा शासन प्रशासन, की मतदान करा आणि पैसे घेऊन नका करू, पण पैशाचं राजकारणही आहे, तुम्हाला मान्य करावं लागेल, 1000-500 जे काही असते ते। अमरावती जिल्ह्यात जो निकाल लागला तो अपेक्षित होता? नाही, अमरावती जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रातही जो निकाल लागला तो अपेक्षित नव्हताच, कारण लोकसभेवरून एक एवढा तरी अंदाजा होता की महाविकास आघाडी नाही तर महायुती हे दोघे जण 50-50 तरी राहील, म्हणजे जास्त फरक नाही पडायला पाहिजे होता, असं काही एवढा डिफरन्स पडन असं हे नव्हतं, कारण दोन्ही पक्षाचे जे मोठे नेते होते ते महाराष्ट्रात त्यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला होता। कुठेतरी असं वाटतं की BJPनं जे वेगवेगळ्या अँगलवर काम केलं, जसं बटेंगे तो कटेंगे हा नारा झाला, किंवा मग लाडक्या बहिणी योजनाचं जे आहे तर काही लोक भेव दाखवत होते महिलांना का बा योजना आम्ही नाही आलो तर बंद करू,
बंद होईल किंवा मग काही लोक सांत्वना देत होते का काही झालं तरी बंद होणार नाही. तर म्हणजे अशा वेगवेगळ्या अँगलनं जे BJPनं प्रचार केला तर त्याचा नक्कीच महायुतीला फायदा झाला असं वाटतं. भरपूर भाजपची मेहनत आहे याच्यामध्ये आणि विशेष म्हणजे लाडक्या बहिणीचा जो विषय झाला त्याच्यामुळं खूप बदल झाला असं मला वाटतं आहे. आणि तो एक जो नारा होता कटेंगे तो कटेंगे याच्यावर शायद भरपूर फरक पडलेला आहे असं मला वाटतं आहे. आणि भाजपची भरपूर जी मेहनत आहे बस एवढंच माझं बोलणं. अमरावती जिल्ह्यात जो निकाल लागलेला आहे 8 विधानसभा आहेत, 8 विधानसभांमध्ये जो निकाल लागला आज त्याकडे तुम्ही कसं पाहता? त्याकडे अपेक्षा लोकांच्या भरपूर नाराज झाल्या, पण असो निकाल चांगला लागला. मला आवडला अमरावतीतला निकाल एकदम चांगला लागला.